मला एक तर तो महाराष्ट्रात शूट करायचा नव्हता. म्हणजे विशेष कारण काही राग असण्याचं कारण नाही आहे. मी अत्यंत परखड मराठी आणि अभिमानी मराठी माणूस आहे आणि माझ्या राज्यावर माझं विलक्षण प्रेम आहे. पण आपल्याकडे गेल्या काही वर्षात ऐतिहासिक सिनेमे खूप आले आणि त्या ऐतिहासिक सिनेमात एखाद दुसरा फरक किंवा बदल वगळला तर सातत्याने तीच लोकेशन आपण बघत आलो. कारण तेवढीच लोकेशन अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत, ते काही त्यांचा दोष नाही आहे. तर मला असं वाटलं, मी जर पुन्हा तीच लोकेशन माझ्या चित्रपटात दिसली तर असं वाटेल की हा ऐतिहासिक सिनेमा आहे. आणि हा ऐतिहासिक सिनेमा नाही. बरोबर. ही एक काल्पनिक कथा आहे, ही चांदोबातली कथा आहे. त्यामुळे आटपाट नगर होतं, त्या नगरात एक अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे ते जर मला पहिल्या फ्रेमपासून लोकांना सांगायचं असेल तर मला पहिलं लोकेशनमध्ये बदल केला पाहिजे. म्हणून आम्ही मध्य प्रदेशमध्ये ओरछा, उत्तर प्रदेशमध्ये झाशी या ठिकाणी त्याचं शूटिंग केलं आणि मग महाराष्ट्रात आम्ही पन्हाळा किल्ल्यावरती केलं, कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये केलं, फलटणला केलं, भोरला केलं, महाबळेश्वरला केलं, वाईला केलं, मुंबई फिल्म सिटीमध्ये केलं आणि नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये कर्जतला केलं. इतक्या जवळजवळ 10 ते 11 ठिकाणी याचं चित्रीकरण झालं.